काव्यसंग्रहाचं प्रकाशन आपण आत्ता करतोय. प्राजक्त प्रभा. जोरदार टाळ्यांच्या गजरात. ॲक्च्युली सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. पुस्तक लिहिणं असं किंवा कविता लिहिणं कधी एक्झॅक्टली सुरू झालं सांगता येत नाही. मी डायरी लिहायचं आहे, पण मग ती आई वाचायची, मग मी मार खायचं आहे. त्यामुळे मग डायरी लिहिणं बंद झालं आणि मग एका पॉईंटला मला कविता ही पळवाट दिसली आणि अशा प्रकारे मी लिहायला लागले. आधी खूप रॉ होतं, आता हे सुद्धा खूप रॉ आहे खरं तर, परंतु हळूहळू ती सुधरत गेली नक्कीच. आणि असा कवितांचा बंच होता माझ्याकडे. एक 7-8 डायऱ्या आहेत, त्याच्यामध्ये कुठे कुठे मध्ये मध्ये कविता मला सापडल्या आणि त्यांचा संग्रह केला. आणि खूप योगायोगानं काही माणसं, काही संस्था जोडल्या गेल्या, काही घटना कारणीभूत ठरल्या आणि हा कविता संग्रह होऊ घातला. हा कविता संग्रह व्हावा ह्यासाठी खरंच मी खूप कमी प्रयत्न केले. माझ्या मनीध्यानी नव्हतं, स्वप्नातही कधी आलं नव्हतं. पण मला वाटतं ज्या गोष्टी आपण ठरवत नाही, तो देव ठरवत असतो, त्याच्या मनात असतं, तेव्हामुळे ते त्यावेळी घडत असतात. तर असा हा काव्यसंग्रह तुमच्यासमोर आज येतोय. चीझी नाव मला नको होतं. प्राजक्ताची फुले, प्राजक्ताचा सुगंध, मला काहीतरी सांगायचं आहे वगैरे असं नको होतं. आणि प्राजक्ता हे खूप स्पिरिच्युअल नाव आहे. हंस आणि पारिजातकाच्या फुलाला स्पिरिच्युअलिटी मध्ये एक महत्त्व आहे. त्यामुळे मला प्राजक्त डेफिनेटली हवं होतं. मग प्रभा, याला एक छान ऑरा असा आपण एक शब्द आपल्या मराठीमध्ये आहे, तो मला आवडला. आणखी एक कारण आहे, ते मी सांगू शकत नाही, परंतु अशा पद्धतीनं प्राजक्त प्रभा हे नाव भावलं आणि तेच फायनल केलं. खरं सांगायचं तर ह्या सगळ्या कविता ऑलमोस्ट 80% कविता जुन्या आहेत. कविता संग्रहाच्या निमित्तानं मी हार्डली 4-5 कविता लिहिल्या. एकूण आहेतच मुळात 33 फक्त. तर जुन्या बऱ्याच होत्या, 2017-18पर्यंतच्या बऱ्याच होत्या. आत्ता 19-20मध्ये मी हार्डली 4-5 लिहिल्या आणि त्या समाविष्ट केल्या. सो वेळ ॲज सच काढावा लागला नाही, होत्या तयार. आणि लॉकडाऊनमध्ये काम कमी होतं इन जनरल, त्यामुळे त्याच्यावर थोडं प्रूफ रिडिंगचं काम असू द्या किंवा आणखी काही कामं असू द्या, तर ती कामं करता आली लॉकडाऊनमुळे. तो थँक्स टू पॅन्डेमिक जरा वेळ मिळाला आणि ह्याच्यावर काम करू शकले. माहीत नाही, आई शपथ माहिती नाही की कविता प्रसवतील तशा मी लिहित जाईन. प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा येतो यावर ठरेल की मी तो कविता संग्रह प्रकाशित करेन की नाही. गमतीचा भाग सोडा, परंतु लिहिता राहणं हे माझ्या रक्तात आहे. मी ते लिहित राहणार नो मॅटर व्हॉट. प्रकाशित करायचं की नाही हा मुद्दा वेगळा, पण लिहिण्यातून मला आनंद मिळतो. स्वतःला शोधण्याचं काम होतं, साध्य होतं. आपल्याला काय भावतं, आवडतं हे कळतं, त्यामुळे मी लिहित राहीन. दॅट इज फॉर शुअर. धन्यवाद राजश्री मराठीच्या कुटुंबाला, खूप खूप धन्यवाद. जरूर पुस्तक वाचा. रॉ आहे, बेसिक आहे, पण खरं आहे, खऱ्या भावनांवर आधारित आहे. आय होप तुम्हाला हे आवडेल. थँक्यू. नमस्कार. कोणी पटकन येऊन चिमटा काढेल का मला? म्हणजे जसं तुम्हाला असं वाटतं की प्राजक्ता काव्य संग्रह काय, कधी केलं कविता करते ती, तसंच आज मला सुद्धा होतं की पहिला आपला काव्य संग्रह. म्हणजे आपणच लिहिलेल्या असतात कविता, आपणच प्रूफ रिडिंग केलेलं असतं, सगळ्यांना निमंत्रणं धाडलेली असतात, पण तरी देखील आज हे सगळं इथे होताना मला खूप स्वप्नवत वाटतंय आणि खूप आनंद होतोय. खूप दडपण आहे, भीती आहे. भीती दडपण ह्यासाठी फुलं म्हणतात की सगळ्या कला प्रकारांमधला सगळ्यात अवघड कला प्रकार कोणता असेल तर तो म्हणजे कविता करणं. आणि कवयित्री हे विशेषण लावून घेताना मला त्याचं दडपण येतंय. काय आहे, जसं आता गाणं आवडलं मला गौरवचं, वाह वाह असं म्हणण्याची मुभा नसते. तुम्हाला एक सुडो इंटेलेक्च्युअल झोन पकडावा लागतो. कसं बोलायचं, किती बोलायचं,
किती मान उंच ठेवायची, असं एक सगळं त्याला चिकटत जातं, ज्याचं मला दडपण येते. तर मी तुम्हा सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की हे जे तुम्हाला असं वाटतोय मानाचा तुरा शिरपेचात वगैरे कवयित्री वगैरे, पण मला तो डोईजड होता कामा नये, तो मी आत्ता बाजूला ठेवते. त्यामुळेच मी तुमच्याशी खूप खरी वागू शकेन, बोलू शकेन, प्रामाणिकपणे बोलू शकेन. आणि हा खरेपणा मला जेन्युनली असं वाटतं की आपल्या कलाकृतीमध्ये, कामामध्ये, अभिनयामध्ये आणि ओव्हरऑल आपल्या व्यक्तिमत्वामध्ये उतरतो. मला स्वतःशी देखील तितकंच प्रामाणिक राहायला आवडेल. त्यामुळे हे सगळं आता मी बाजूला ठेवते आणि आता आता निवांत होऊन तुमच्याशी बोलते. हेच सगळं माझं म्हणणं ना माझ्या पहिल्या कवितेमध्ये आलेलं आहे. मला गांगल सरांनी सांगितलं अर्पणपत्रिका आणि मनोगत पाठवून दे, आणि मनोगत लिहायला बसले आणि कविता प्रसवली. तर ती अशी होती, मी कवयित्री नाही, असं शीर्षकच आहे. मी कवयित्री नाही, होण्याचा मानस मोहही नाही. अगाध वाचन जिभेवर नाचती सरस्वती, मनात शांताबाई कुसुमाग्रज ग्रेस अशी माझी काही गत नाही. मी कवयित्री नाही. माझ्या आधी कैक मंडळी अनंत विचार देऊन गेली. माझ्या आधी कैक मंडळी अनंत विचार देऊन गेली. माझ्या नंतर कैक येतील अपार म्हणणं मांडून जातील. काही सांगू पाहणाऱ्यांच्या मांदियाळीतलं मी पहिलं शेवटचं अथवा सुवर्ण पान नाही. मी कवयित्री नाही. काही अतिव दुःखाच्या, आनंदाच्या, प्रेमाच्या, त्राग्याच्या, अपमानाच्या, रागाच्या, समर्पणाच्या, एकाकीपणाच्या क्षणांमध्ये जे स्फुरलं, तरळलं, सुचलं, कळलं, समजलं, झिरपलं, ते कविता रूपानं प्रकटलं, सामोरी आलं. सगळ्यांना ते आवडलंच पाहिजे असा माझा काही अट्टहास नाही. मी कवयित्री नाही. ह्यातल्या निदान एका विचारानं पुढल्या पिढ्यांपैकी निदान एकाच्या जाणीवेच्या कक्षा रुंदावल्या, फोफावल्या, तरी माझा आत्मावर गती पावील. याहून मोठा आनंद, समाधान नाही, जरी मी कवयित्री नाही. तर हे जे मी पुन्हा पुन्हा म्हणते, मी कवयित्री नाही, कवयित्री नाही, कारण असं काही संस्कार नव्हते घरात किंवा असं काही झालेलं नाही माझ्या आयुष्यात की कविता वाचत वाचत मी मोठी झाली आहे. कोणाच्या तरी कविता वाचल्या, मग प्रेमात पडली आहे, इन्स्पिरेशन मिळालं आणि मग मी लिहायला बसली आहे वगैरे, असं नाही. उलट कथा कादंबऱ्यांच्या मी जास्त प्रेमात आहे लहानपणापासून, वाचनावर प्रेम. तर आज मला खरंच शांताबाई कुसुमाग्रज यांच्यापेक्षा विश्वास पाटील, मेघना पेठे या जास्त जवळच्या वाटतात, कारण मी त्या वाचनावर जास्त अधिक प्रेम केलं किंवा ते वाचत वाचत मोठी झाले. पण मग जेव्हा मी विचार करते, मग हे कविता वगैरे कसं काय आलं, मला कित्येकाने विचारलं कविता तू कधी लिहिल्या, तू लिहितेस वगैरे, तर मलाही प्रश्न पडला, हो हे कसं काय आपल्याला, कसं काय मनात आलं आपल्या. त्याचं सगळं श्रेय मी आईला देते. तिलाही ठाऊक नसेल खरं तर, पण हां तुलाच येते. झालं असं की मी लहानपणी डायरी लिहायचे रोजनिशी. मला ते जाम आवडायचं, की मला जेन्युअनली असं वाटतं की आपण सगळ्यांशी बोलतो, संवाद साधतो, आपले सगळे आपल्या भावना व्यक्त करतो, पण खरंच सगळं मनातलं आपण सगळ्यांशी बोलू शकतो का. म्हणजे देवाकृपेनं माझ्या अवतीभोवती खूप चांगला मित्रपरिवार आहे. विकास आहे, श्रद्धा, सायली, प्रताप सर आहेत, शलाका आहे, पानसे सर मी म्हणेत आता, अक्षय आहे, अशी कित्येक मंडळी आहेत. पण तरी देखील आपल्याला जे सगळं वाटतं, सगळं खरं आपण सगळ्यांना सांगू शकतो का. तेव्हा त्यांची मानसिकता काय असते, तेव्हा ते आपल्याला जज करत असतात का, त्याचा कधी गैरफायदा घेतील का, त्याची थट्टा करतील का, कितीतरी विचार मनात असतात. तर आपण सगळं नाही बोलू शकत, आपण मॅनिप्युलेट करतो. एखादा प्रसंग सांगताना सुद्धा आपण माझं कसं बरोबर आणि त्याचं कसं चुकलं हे आपण करतो. तर मला जाम हे आवडायचं की मला जे वाटतंय ते नेमकेपणानं मी पांढऱ्यावर काळं करावं. ऑल्सो मला असंही वाटतं की ते केल्यानं आपल्याला नेमकं काय वाटतंय, आपल्याला काय आवडतंय, काय आवडत नाहीये, काय भावतंय, त्या दिवशी आपल्याला काय वाटलं होतं तो प्रसंग घडल्यानंतर, आणि आज आपण कसे हसत हे वाचतो, हे सगळं बघायला. म्हणजे 2007-08च्या पण डायऱ्या आज माझ्याकडे आहेत, आणि ते मला वाचताना आज फार गंमत वाटते की आईला हे तेव्हाच आपल्याला कळलं होतं आणि आजही आपण तिथेच माती खातोय, पुन्हा तेच शिकतोय वगैरे. तर हे सगळं लिहायला मला जाम आवडायचं. पण झालं असं की
कोण्या एके दिवशी माझ्या आईला माझी एक डायरी सापडली आणि ती माझी वाटच बघत होती. मी 11वीत होते आणि तिने मी घरी आल्यानंतर मला झाडूनं बेदम चोपलं. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा मी काय काय लिहिलं असेल.